Standard 8 Maths. Circle and the chord and arc. वर्तुळ, जीवा आणि कंस असं हे चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला सर्कल आणि त्या संदर्भात असणारे काही घटक आहेत त्याच्या सुरुवातीला आपल्याला एक रिकॉल केलेला आहे. रिकॉलचा अर्थ की ते पूर्वज्ञान तुमचं यापूर्वी काही आपण शिकलेलं असेल तर. आपण कंपासमध्ये एक विशिष्ट अंतर घ्यायचं. या विशिष्ट अंतर घेऊन आपण एक सर्कल काढू शकतो. याला काय म्हणतात, हे जे अंतर आहे इथून ते इथून याला रेडियस असं म्हणतात. हे रेडियस काढण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर आपण नीट निरीक्षण करा की आपल्याला याला संबोधायचं आहे ओ, आणि हे जे अंतर होतं लोखंडी टोक आणि या इथपर्यंतच याला काय म्हणायचं. समजा याला ओ ए नाव दिलं तर ओ ए काय आहे, ओ ए हे रेडियस आहे. मग जिथे सेंटर ज्या रेषेमधून जातो त्याला आपण काय म्हणतो, डायमीटर असं म्हणतो. याला पी क्यू नाव दिलं. त्यानंतर याला आपण एल एम केलं. तर हा याला कॉर्ड म्हणतात. कोणत्याही वर्तुळावर किती अनंत काढता येतात कॉर्ड. कोणते दोन बिंदू जोडणारे सर्कम्फरन्सवर, हा सेंटर. पी क्यू हा डायमीटर, ओ ए हा काय आहे, रेडियस. ते आपल्याला लिहिता येतं. विचारले प्रश्न तरी आपल्याला सांगता आले पाहिजे. त्याच प्रकारचा आपण पहिल्यांदा भाग बघूया. सेगमेंट ओडी कोणाला म्हणायचं. ओडी हा काय आहे झाला, त्याला रेडियस नाव द्यायचं, रेडियस. सेगमेंट ए बी इज द डायमीटर, याला काय म्हणायचं, डायमीटर. याला रेडियस, डायमीटर. डायमीटरचा अर्थ काय, ज्याला व्यास असं म्हणतो आपण. पी क्यू, पी क्यू ही कॉर्ड आहे. काही जण चुकीचा उच्चार करतात, चॉर्ड म्हणतात, तर नाही, कॉर्ड बोलायचं. जसं केमिस्ट्री बोलतो आपण त्याच प्रकारचं आहे. ओ इज द सेंट्रल अँगल, ओ डी ओ बी इज द सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल म्हणजे ज्या ठिकाणी केंद्रीय कोन तयार होत असतो त्याला काय म्हणतात, अँगल. डी ओ बी, डी ओ बी काय आहे, त्याचा केंद्रीय कोन आहे. मायनर आर्क, मायनर आर्क म्हणजे काय, आर्क ए एक्स डी हे आर्क तयार झालेले, छोटे छोटे कंस तयार झाले. डी बी सुद्धा आहे, बी क्यू सुद्धा आहे, आणि किंवा इथपर्यंत आपण नेऊ शकतो. काही मायनॉर, मेजर आणि सेमी सर्क्युलर असे 3 प्रकारचे आर्क असतात. तर इथे ए डी बी हा, ए डी बी हा एक तयार झालेला आहे. दुसरा ए पी बी किंवा ए क्यू बी हा सुद्धा इथे लिहायचा आहे. आर्क ए पी बी हा एक सेमी सर्क्युलर आर्क. सेमीचा अर्थ काय, अर्धवट, अर्धा. मायनॉर म्हणजे काय, लघु कंस. मेजर म्हणजे विशाल कंस. तर पी ए बी, पी ए बी हा इथून तर इथपर्यंत ही जी पी डी क्यू इथपर्यंत, तर हा सुद्धा एक काय मेजर आर्क आहे. मायनर आर्क बी डी हा मायनर आर्क आहे. तर असे आपण इथे नावं लिहू शकतो. मेजरमेंट ऑफ आर्क डी डी बी, डी बीचं माप हे या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं, म्हणून इथे डी ओ बी, मेजरमेंट ऑफ द अँगल डी ओ बी असं म्हणता येईल. डी ओ बी हेच याचं माप असतं. मेजरमेंट ऑफ अँगल डी ए बी, 360 मधून आपल्याला डी ओ बी वजा करायचं आहे किंवा डी बी वजा करायचं आहे. ते मेजरमेंट ऑफ अँगल म्हटलेलं आहे, त्यामुळे आर्क म्हटलेलं नाही. मग डी ओ बी आपण इथे उत्तर लिहू शकतो. आपण आता प्रॉपर्टीज ऑफ द कॉर्ड ऑफ द सर्कल हे बघूया, की जीवे संदर्भात असणारे काही गुणधर्म आहेत वर्तुळाचे, ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ. तर ही जी पहिली प्रॉपर्टी आहे तीच 2 पद्धतीने मांडलेली आहे. त्यातला पहिला भाग बघूया. अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर, ओ पासून या ए बी ह्या कॉर्डवर जर आपण परपेंडिक्युलर काढला
तर तो या ए आणि ए बीला जी आहे तिला समसमान 2 भागामध्ये बायसेक्ट करतो. असा एक पहिला त्याची ॲक्टिव्हिटी आहे, त्यालाच आपण प्रॉपर्टी असं म्हणतो. ते आपण आता बघूया. आपण एक सर्कल काढलं, त्या सर्कलमध्ये आपल्याला ए आणि बी ही कॉर्ड काढलेली आहे, हा सेंटर आहे. तर आपल्याला यामध्ये एक परपेंडिक्युलर या ठिकाणून सेंटरमधून जाणारा तो इथे पडला पाहिजे, तो काढूया. तर तो आपण काढलेला आहे. तुम्ही जर हे समसमान मोजलं तर तुमच्या लक्षात येईल की एक ह्या ॲक्टिव्हिटीप्रमाणे इथे अडीच आलेलं आहे आणि ह्या ॲक्टिव्हिटीप्रमाणे इथे बघा एक्झॅक्टली अडीच आलेलं आहे. मी कोणत्याही प्रकारचं आपल्याला हे न करता ही ॲक्टिव्हिटी नंबर फर्स्ट आपण करून पाहिली की त्याच्यावर दुभागल्यानंतर आपल्याला समजा इथे याला पी नाव दिलं, लेंथ ऑफ ओ पी परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी, हे आपण सिद्ध करून पाहिलं. तर आपल्याला हे दोन्ही गोष्टी ह्या समान दिसून येतात. याचा अर्थ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. सेंटरवरून या इथे आपण परपेंडिक्युलर काढला तर तो हा समसमान आपल्याला दिसतो, हे या पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला कळतं. त्याच ॲक्टिव्हिटीचा दुसरा पार्ट आहे किंवा त्याला व्यस्त स्वरूपामध्ये मांडलेला आहे. द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड द मिडपॉईंट ऑफ द कॉर्ड. या कॉर्डचा मिडपॉईंट आणि सेंटर यांना जर जोडणारा रेषाखंड काढला, कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड, तर तो रेषाखंड नेहमी लंब असतो. कोणाला? ए बीला, म्हणजे इथल्या कॉर्डला. कुठेही काढा तुम्ही, इथली कॉर्ड काढा, इथे काढा, तर ती नेहमी लंब असते. हे याच तत्वावरून दिसतं, फक्त तेच तत्व वेगळ्या शब्दामध्ये मांडलेलं आहे. आता आपण हे वर्तुळ काढलं, हा सेंटर आहे आणि हा ए बी आहे. आपण अजून परपेंडिक्युलर काढला नाही. इथे आपल्याला बघायचं की हा सेंटर आणि याचा मिड पॉईंट आपल्याला काढायला लागेल. याचा मिड पॉईंट किती येतो तो बघूया आणि मग आपण ठरवूया की याचा मिड पॉईंट नेमका कुठे येतो. तर याचा 3.5 पद्धतीने आपल्याला येतोय. तर आपल्याला मिड पॉईंट ह्या ठिकाणी मिळतोय. तर हा या ठिकाणी आपल्याला यांना आणि याला जोडणारा रेषाखंड, समजा याला एम नाव दिलं आपण, हा आणि हा केंद्र जो आहे यांना जोडला. तर आता आपण बघूया त्यांच्या तत्वानुसार हा 90चा अँगल करतो का ते बघूया आपण. तर करतो, म्हणजे याचा अर्थ हे तत्व सिद्ध होतं. जे यात आधीच्या वर्तुळात होतं तेच तत्व याच्यात व्यस्त स्वरूपामध्ये मांडलेलं आहे की जेव्हा सेंटर आणि कॉर्ड, कोणतेही कॉर्ड काढली तर त्याचा मध्यबिंदू यांना जर जोडला तर तो नेहमी परपेंडिक्युलर असतो. आणि आधीच्यामध्ये काय म्हटलं होतं की जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉन केला सेगमेंटवर, कॉर्डवर, तर तो समसमान 2 भागामध्ये विभाजित करतो. हे तत्व याच्यामध्ये होतं. यावर आधारित असणारी जी उदाहरणं आहेत ती आपण बघूया. की इन द सर्कल सेंटर ओ, पी क्यू इज द कॉर्ड, लेंथ ऑफ 7, कॉर्ड ऑफ द लेंथ 7, ओ ए परपेंडिक्युलर टू कॉर्ड पी क्यू, फाइंड द ए पी. ए पीचं माप शोधायचं आहे. कॉर्ड किती दिलेली आहे? द सेगमेंट ऑफ कॉर्ड लेंथ ऑफ 7 सेंटीमीटर. ओ पासून पीवर त्याच तत्वानुसार बनवलेलं आहे. तर सेगमेंट ओ ए परपेंडिक्युलर ही आपल्याला फॅक्ट दिलेली आहे की त्याच्यावरून आपल्याला त्या कॉर्डवर टाकलेला लंब आहे. पॉईंट ए इज द मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड. पॉईंट ए हा मिड पॉईंट आहे. लेंथ ऑफ पी ए परपेंडिक्युलर टू द पी ए काय, हा कसा तयार होईल? पी क्यूला जर आपण हाफ केलं तर आपल्याला 1/2 इंटू 7, तर त्याला 7ने गुणिले केलं, त्याच्या निम्मे केलं 7च्या, कारण 7 ही त्याची कॉर्ड आहे. तर आपल्याला त्याची किंमत मिळेल. कारण या तत्वानुसार, कोणत्या तत्वानुसार? जर सेगमेंटवर आपण कॉर्ड सेंटरमधून आपण परपेंडिक्युलर काढला तर तो बायसेक्ट करतो, म्हणून याचा निम्मे होणार, म्हणून याचं 3.5 आपल्याला माप आल्याचं दिसून येतं. तर याच्यामध्ये आणखी दुसरे एक गणित आहे, ते आपण समजून घ्यायला हरकत नाही. रेडियस ऑफ द कॉर्ड
सर्कल सेंटर ओ इज अ 10 सेंटीमीटर, त्यांची रेडियस किती आहे 10 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड इफ द कॉर्ड ॲट अ डिस्टन्स 6 सेंटीमीटर, हे 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर आपल्याला काय शोधायचं आहे, फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड, ह्या कॉर्डची लेंथ शोधून दाखवा. आता आपल्याला इथे काटकोन त्रिकोण मिळाला, कारण आपल्याला माहिती आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड. हा काय करतो, परपेंडिक्युलर काढलेला आहे. या तत्वानुसार ए बी इज द कॉर्ड ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ. ए बी कॉर्ड आहे, सेंटर ओ आहे. ओ पी सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर कॉर्ड हे दिलेलंच आहे. त्यानंतर रेडियस ऑफ द सर्कल 10 सेंटीमीटर, ओ बीचं माप किती आहे 10 सेंटीमीटर, ओ पी किती आहे 6 सेंटीमीटर. ओ पी बी हा राईट अँगल आहे, हे पण लिहायचं. हे 3 गोष्टी लिहायच्याच. हे तत्वामध्ये दिलेले अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम, लेंथ ऑफ ओ पी स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ पी बी स्क्वेअर इक्वल टू लेंथ ऑफ ओ बी स्क्वेअर. कर्णवर्ग बरोबर ही बाजू आणि ही बाजू यांच्या वर्गांची बेरीज. आता आपल्याला हे माहीत नाही आहे, फक्त हे दिलेलं आहे 6 आणि हे 10. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, पी बी जसाच तसा ठेवला आणि 6चा वर्ग बरोबर 10चा वर्ग. हे बघा या पद्धतीने आपण पाहू शकतो की 6 स्क्वेअर आणि पी बी जसा तसा 10 स्क्वेअर, ओ बीचं माप. आता 10चा वर्गातून 6चा वर्ग गेला, 100तून 36 गेले, तर आपल्याला 64 उरतात. तिथे त्यांनी वेगळ्या पद्धतीने पण केलेलं आहे. तर आपल्याला 16 आणि 4 हे पण मिळतं, 10 अधिक 6 आणि 10 वजा 6 64. तर अशा पद्धतीने आपण ही उदाहरणे सहज करू शकतो पायथागोरस थेरमचा वापर करून. तर अशा पद्धतीने त्याचा वापर हा करायचा आहे. उदाहरण एक्सरसाइजमधले सोडवायला हरकत नाही, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सोडूया.